संगमनेर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यानं आणि गारपिटीनं मोठं नुकसान झालेल्या भागांची आमदार अमोल खताळ यांनी पाहणी करत महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत। संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक, धांदरफळ खुर्द, डेरेवाडी, गोडसेवाडी, निमज आणि राजापूर या गावांना नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसलाय। गहू, कांदा, टोमॅटो, मका आणि डाळिंब या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून अनेक शेतामधील उभे पिके आडवी झाले आहेत। गारपिटीमुळे डाळिंब बागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। धांदरफळ बुद्रुक गावांतर्गत डेरेवाडी येथे संजय शिवाजी साबळे यांच्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेली। या घटनेमध्ये आदिती संजय साबळे ही जखमी झाली असून तिच्यावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। साठेनगर येथील भास्कर आलाटे यांच्या घरावरील पत्रे उडून गेली। त्यावेळी घरामध्ये झोळीत झोपलेल्या लहान मुलीला तिच्या आईने प्रसंगावधान राखत सुखरूप बाहेर काढलं। वर्षा भीमराज गोरडे यांचं घर कोसळलं असून त्यांचं मोठं नुकसान झाले। धांदरफळ खुर्द येथील सिंधुबाई देवगिरे यांच्या डाळिंब बागेचे, भास्कर कोकणे यांच्या टोमॅटो पिकाचं नुकसान झाले। निमज येथील कृषीभूषण पुरस्कार विजेते तुकाराम गुंजाळे यांच्या डाळिंब बागेसह शामराव किसन कासार यांच्या गावाच्या पिकाचं नुकसान झालं आहे। निमज येथील महानुभाव पंथाच्या आश्रमावरील पत्रे उडून गेले आहेत। आमदार अमोल खताळ यांनी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे आणि शेतकऱ्यांना धीरही दिला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी पंचनाम्यांना विलंब न करता ते लवकरात लवकर पूर्ण करावे असे निर्देशही त्यांनी दिले आहेत। या पाहणी दौऱ्यात उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, निवासी नायब तहसीलदार सुभाष कदम, ग्रामपंचायत अधिकारी सुरेश मंडलिक, धांदरफळ खुर्द ग्रामपंचायत अधिकारी राजेश गुंजाळ यांच्यासह महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी व स्थानिक नागरिक हजर होते। या प्रसंगी धांदरफळ बुद्रुक येथील भास्कर आल्हाट यांनी घरकुल योजनेसाठी वारंवार अर्ज करूनही लाभ मिळाला नसल्याची तक्रार आमदार खताळ यांच्यासमोर मांडली। यावर खताळ यांनी ग्रामपंचायत अधिकारी सुरेश मंडलिक यांना जाब विचारत आल्हाट यांचे नाव तात्काळ घरकुल योजनेच्या यादीमध्ये समाविष्ट करावेत असे सक्त निर्देश आमदार खताळ यांनी मंडलिक यांना दिले आहेत। काल संध्याकाळी आपल्या निमज असेल, धांदरफळ असेल, जवळगडलग असेल, चिखली असेल, डेरेवाडी या भागामध्ये वादळी वाऱ्याने बरंचसं आपल्या शेतकऱ्यांचं असेल, तसेच घराचंही नुकसान झालं आहे। डेरेवाडीच्या एका विद्यार्थिनीवरती तिला डोक्याला लागल्यामुळे तिचा उपचारसुद्धा PMT येथे सुरू आहे। आत्ता सकाळी सर्वच महसूलचे असेल, कृषी विभागाचे असेल अधिकाऱ्यांनी व आम्ही स्वतः प्रत्यक्ष फील्डवर जाऊन जिथं जिथं पंचनामे नुकसान झालं आहे त्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना तशा कालच दिल्या होत्या। आज सकाळी पाहणी केली। आमच्या सर्व गावातील ग्रामस्थ असेल, आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना दिल्यात का तुम्ही उपस्थित राहून तिथं जे नुकसान झालं आहे त्याचे पंचनामे करून लवकरच शासनाकडून या संदर्भातली मदत मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील। एसनानी मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे, संगमनेर।